हॅलो सगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. मी मयूर भोयर. आज घेऊन आलो आहे आणखी एक नवीन व्हिडिओ आणि सगळ्यांचं मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. आज नाबार्डची स्पेशलिस्ट ऑफिसरची वॅकन्सी जी आलेली आहे, जी लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन आहे 10 मार्च. तर त्या नोटिफिकेशनबद्दल आपण आज बोलणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ बघण्याच्या आधीच मी तुम्हाला थोडीफार माहिती देऊन देतो, कारण ही व्हिडिओ जी आहे तुमच्यासाठी रिलिव्हंट आहे की नाही आहे त्याच्यावरून तुम्हाला कल्पना येईल. जर रिलिव्हंट असेल तर बघा, नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. तर 10 मार्च पर्यंत लास्ट डेट आहे. 22 वेगळ्या स्पेशलिस्ट ऑफिसरच्या जागा आहेत आणि सगळ्यामध्ये एक्सपिरियन्स कुठे ना कुठे मागितलेला आहे. कारण याची सॅलरी जी आहे ती चांगली आहे. 1 लाखाच्या वरतच प्रत्येक पोझिशनची सॅलरी आहे. सॉरी, 1.25 लाखाच्या वरती आहे आणि 22 डिफरंट प्रोफाईल्स आहे. फक्त 31 जागा आहेत आणि विशेष म्हणजे याच्यासाठी कॉम्पिटिशन कुठल्याही प्रकारची तुम्हाला दिसणार नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यात कुठल्याही प्रकारची एक्झाम नाही आहे. सरळ इंटरव्ह्यू आहे, पर्सनल इंटरव्ह्यू आहे आणि त्या पर्सनल इंटरव्ह्यूला जाण्यासाठी आणि येण्यासाठी सुद्धा तुम्हाला टू अँड फ्रोचे चार्जेस दिले जाणार आहेत. आता जर ही वॅकन्सी तुमच्यासाठी व्यवस्थित वाटत असेल, एक्सपिरियन्स असेल, बनत असेल, तर त्या अनुषंगाने तुम्ही ही नोटिफिकेशन नक्कीच बघा. तर जसे इथे दिलेलं आहे की ही जी पोस्ट आहे ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची आहे. 31 टोटल जागा आहेत आणि याची लास्ट डेट जी आहे ती आहे 10 मार्च. 17 फेब्रुवारी पासून जागा ऑनलाईन अप्लिकेशन जागेसाठी भरणं चालू झालेलं आहे. नाबार्डची वॅकन्सी आहे, त्याच्यामुळं एक प्रोफेशनलिझम नक्कीच इथे मेंटेन केलं जाणार आहे. इम्पॉर्टंट डेट्सबद्दल बोललं तर जसं सांगितलं 17 फेब ते 10 मार्च पर्यंत आहे. सब्जेक्ट टू चेंज हे तर प्रत्येक नोटिफिकेशनमध्ये असतेच. आणि इथे जसं तुम्हाला वॅकन्सीज आणि रिझर्वेशनचा एक तक्ता, एक चार्ट तिथे तुम्हाला दिसेल. एक फास्टमध्ये, क्विकमध्ये तुम्हाला आयडिया देऊन देतो की चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर, प्रोजेक्ट मॅनेजर, लीड ऑडिटर ह्या सगळ्या ज्या तुम्हाला जागा दिसत आहे, याच्यामध्ये थोडं कोर फील्डचं नॉलेज असणं आवश्यक आहे. एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. जसं पहिली तर चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणजे सीटीओ ही तर अत्यंत महत्त्वाची आणि एक वरच्या प्रोफाईलची झाली आहे. तुम्ही सीईओ शब्द ऐकला असेल, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कुठल्याही कंपनीचा. एक फायनान्स ऑफिसर असतो सीएफओ आणि एक असतो सीटीओ म्हणजे टेक्निकल ऑफिसर, जो पूर्ण टेक्निकल ऑल ओव्हर जे कोणतं त्यांचं रिजन असेल त्याचा तो बघतो. शक्यतो एखाद्या कंपनीचा सीटीओ असेल तर तो पूर्ण कंपनीचा सीटीओ मेन असतो. तर त्या हिशोबाची जर प्रोफाईल आहे तर साधारणतः याचं पॅकेज जवळपास 4 लाखाच्या वरती पर मंथची सॅलरी आहे. क्वार्टर वगैरे बाकी सगळं मिळतं. इव्हन तुम्ही इंटरव्ह्यूला जाल तर तुम्हाला विमानाचं एअरफेअर मिळेल टू आणि फ्रोचं. तर पहिली जी पोझिशन आहे, दुसरी आहे, तिसरी आहे, हे अत्यंत महत्त्वाच्या आणि एकदम वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ह्या पोझिशन्स आहेत. ओपनच्याच त्याच्यात वॅकन्सीज दिलेल्या आहेत. अशा ह्या 22 आहेत. बाकी याच्यामध्ये टेक्निकल पोस्ट आहेत. टेक्निकल बॅकग्राऊंड जर असेल तुमचंवालं, तर त्या इक्विव्हॅलंट तुम्हाला क्वालिफिकेशन बघावं लागेल. जे बेसिक एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ती ग्रॅज्युएशनच आहे. परंतु त्याच्या इसेन्शियल क्वालिफिकेशन जे म्हणतो आपण, त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स हा आवश्यक आहे आणि याच्यातली कुठलीही पोस्ट विदाऊट एक्सपिरियन्स नाही. कुठे 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष, 15 वर्ष आहे आणि त्याच्यामुळं एज बार सुद्धा असा काही पोझिशनसाठी 60 प्लस, त्यानंतर 50-52 अशा एज प्रोफाईल दिलेलं आहे. कारण ऑफकोर्स त्या रिलॅक्सेशन देण्यात येत आहे कारण एक्सपिरियन्स कॅन्डिडेटची प्रोफाईल असल्यामुळं. जसं एक सीटीओची आहे मॅक्सिमम 62 इयर्स म्हटलेलं आहे. एक बेसिक क्वालिफिकेशन तुमचं ते बॅकग्राऊंड असायला पाहिजे इंजिनिअरिंग सीएससीचं किंवा एमसीए असायला पाहिजे. परंतु एक्सपिरियन्स जो आहे तो पोस्ट क्वालिफिकेशन नंतर 15 वर्षाचा असायला पाहिजे. ज्याच्यात 5 इयर्सचा जो आहे सिनियर लिडरशिप लेवलचा म्हणजे अत्यंत वरच्या पोझिशनचं असायला पाहिजे. तर अशा प्रत्येकच प्रोफाईलसाठी वेगवेगळ्या दिलेले आहे आपल्याला इसेन्शियल क्वालिफिकेशन आणि बेसिक क्वालिफिकेशन. ते तुम्ही नोटिफिकेशनमध्ये एकदा बघून घ्याल. म्हणजे बघितल्यानंतर तुम्हाला सविस्तर त्याच्यातली माहिती मिळेल. कारण मी आता बोलेल, तुमची व्हिडिओचा टाईम वेस्ट होऊन जाईल. तर तुम्ही नोटिफिकेशनमध्ये बघून घ्याल की जे कुठले तुमच्यासाठी व्यवस्थित आहे. 22 वेगळ्या प्रोफाईल्स आहेत. तर मी सरळ काय करतो की ह्या वॅकन्सीजला स्किप करून, म्हणजे यांचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया स्किप करून ज्या पुढच्या जागा आहेत, सॉरी, याच्याबद्दलची व्यवस्थित जी माहिती आहे त्याच्याबद्दल बोलूया. तर याच्यात हां, इथे आलेलं आहे. तर बघा की जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची एक्झाम नाही आहे.
तर अप्लिकेशनची जी फी आहे ती ॲक्च्युली SC, ST, PWBDसाठी नील आहे. एक चार्जेस म्हणून ₹50 घेत आहे, ते सब्जेक्ट टू आहे. आणि GSTला एक्सक्लुडिंग आहे आणि बाकीच्यासाठी ₹750 आहे आणि इंटिमेशन चार्जेस 50 म्हणजे एक मोठे ₹800 प्लस GST असं कुठेतरी ते चार्जेस दिलेलं आहे. आता बघा सॅलरी हे एक अट्रॅक्शन आहे या नोटिफिकेशनमध्ये कारण CTOची सॅलरी ₹4.5 लाख आहे आणि सेकंड, थर्ड प्रोफाईलची 3-3 लाख, फोर्थ प्रोफाईलची 3.5 लाख आणि त्यानंतर असं जर खालीपर्यंत बघतो म्हटलं तर 1 लाखाच्या खालची सॅलरी कुठलीच नाही आहे. फक्त या 2 प्रोफाईलमध्ये नेगोशिएबल आहे. ते पण 1 ते 1.5 मध्ये इंटरव्ह्यूच्या नुसार निगोशिएट केला जाईल. पण 1 लाख, सव्वा लाखाच्या खालच्या सॅलऱ्या कुठे बघितल्या भेटत नाही आहे आणि एक क्लरिकल लेवल किंवा एक वरच्या पोझिशनपेक्षा एक चांगली सॅलरी आहे. ऑफकोर्स ते एक्सपिरियन्स मागत आहे, परंतु काही विद्यार्थ्यांचा एक्सपिरियन्स जनरेट होऊ शकतो. कारण ते बरेच वर्षापासून गव्हर्नमेंटची प्रिपरेशन करत आलेले आहेत. तर बघा इथे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस ही एक्झाम आहे. सॉरी कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस प्रोफाईल आहे आणि पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट जो आहे 3 इयर्स प्लस 2 इयर्स एक्सटेंडेबल. त्यानंतर आणखी 3 इयर्स तर मिनिमम आहेच सगळ्या याच्यात. याच्यात फक्त 2 इयर्स आहे आणि बाकीच्या 2 याच्यात 2 इयर्स. पण एक मेजॉरिटी 3 इयर्स आहे प्लस 2 इयर्स एक्सटेंडेबल आहे. म्हणजे 5 वर्ष तर नक्कीच तुम्हाला ही जॉब मिळेल. याच्यात तुम्हाला काही पेन्शन फंड जो PF असतो ते नाही मिळणार, ग्रॅच्युइटी नाही मिळणार. परंतु जर तुम्ही रेसिडेन्शियल अकोमोडेशन तुम्हाला पाहिजे असेल आणि तुम्ही बाहेरगावचे असाल तर तुम्हाला हाऊस रेंट अलाउन्सेसला अप्लिकेबल होतात. तर हे हाऊस रेंट तुम्हाला मिळेल. बरं एक्स्ट्रा म्हणून नाही मिळणार, ते कुठे ना कुठे तुम्ही हाऊस रेंट अलाउन्सेस घेतले तर ते एक सर्टन पर्सेंटेज तुमच्या सॅलरीतून डिडक्ट करेल. हे कुठे ना कुठे असं लिहिलेलं नक्कीच असेल. आणि जर तुम्हाला क्वार्टर्स नाबार्ड क्वार्टर्समध्ये राहत असाल, सॉरी याला तर नाही राहणार. या सगळे तुम्हाला एक्स्ट्रा मिळू शकतात HRA. परंतु जर तुम्ही नाबार्डचे क्वार्टर्स जसं घाटकोपर आणि कांदिवलीला आहे, तर एक लायसन्स फी 0.50% पर मंथ ऑफ जे तुमचं पूर्ण रिनोव्हेशन आहे ते द्यावं लागणार आहे. बाकी तुम्हाला इलेक्ट्रिक चार्जेस वगैरे स्वतः बिअर करावे लागेल आहे आणि जर तुम्हाला क्वार्टर्स मिळाले तर तुम्हाला HRA मिळणार नाही आणि क्वार्टर्स नाही मिळाले तर तुम्हाला HRA नक्कीच मिळेल, असे या नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर जो कोणी इंटरव्ह्यूसाठी येणार आहे, whenever official tour is required, the specialist will be entitled for to and fro air fare and applicable TAHA. जेव्हा ऑफिशियल टूर राहील इंटरव्ह्यू नंतर तर जॉईन झाल्यानंतर तर तिथे तुम्ही ते अप्लिकेबल व्हाल. सोबतच आणखी मी स्क्रोल करतो, काही गोष्टी मी हायलाईट केलेल्या आहेत तर त्याच्याबद्दल डिस्कस करूया आपण एकदा. जस्ट अ सेक. हां, की द कॅन्डिडेट कॉल फॉर पर्सनल इंटरव्ह्यू विल बी रिइम्बर्स टू अँड फ्रो ट्रॅव्हल एक्सपेन्सेस ॲज अंडर. ज्याही कॅन्डिडेटला बोलावलं जाईल इंटरव्ह्यूसाठी आफ्टर अप्लाइंग ऑनलाईन सेग्रिगेशन केल्यानंतर, तर जे सिरियल पोस्ट होते 1, 2, 3 ज्याची सॅलरी 4 लाख प्लस किंवा 3 लाख होती, त्यांना इकॉनॉमी क्लास एअर फेअर म्हणजे बाय फ्लाईट पाठवलं जाईल आणि आणलं जाईल आणि अदर सगळ्या पोझिशनसाठी 2 टियर AC ट्रेन फेअर बाय शॉर्टेस्ट रूट ते तुम्हाला देतील. आता याच्यामध्ये कुठून देतील, काय देतील ते तुमचं जे काही आहे ते त्यांच्याशी कनेक्शन झाल्यानंतर, डिस्कशन झाल्यानंतरच ते सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पडतील. तर खूप चांगल्या प्रकारची पोझिशन आहे, कुठलीही एक्झाम नाही आहे. एक्सपिरियन्स असेल तर वेल अँड गुड. नक्कीच तुम्ही या प्रोफाईलसाठी अप्लाय करू शकता. आणखी बाकी पण नोटिफिकेशन्स निघालेले आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असो की आणखी कुठली मुंबईची असो किंवा न्यायपालिकेच्या प्रयोगशाळा सहाय्यकची असो. तर या सगळ्या नोटिफिकेशनला बघण्यासाठी यूट्यूब चॅनलवर एकदा बाकीच्या व्हिडिओ सिरीज पण बघा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, कारण त्याच्यामध्ये बरेचसे आम्ही डेलीचे अपडेट्स टाकत राहतो. तर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बस एवढं बोलून आजची व्हिडिओ संपवतो. धन्यवाद.